नमस्कार मंडळी. बरेच दिवस झालं माझ्या मनात होतं की माझं एक यूट्यूब चॅनल असावं, पण ते कोणत्या विषयापासून सुरुवात करावं याबद्दल एक मनात म्हणजे खूप विचार चालू होता. आणि मग तो योग आला की आम्ही PhDचे विद्यार्थी काही कारणास्तव पुण्यामध्ये आंदोलनासाठी गेलो. आणि आंदोलनाचा दिवस ठरला सावित्रीबाई फुलेंची जयंती, आणि त्यांचे आशीर्वाद घ्यायचे आणि आंदोलन सुरू करायचं. आणि त्या निमित्ताने आम्ही भिडेवाड्यामध्ये पोहोचलो. खरं तर इथं आज खूप गर्दी होती. अनेक पुस्तक विक्रेते इथं होते, अनेक साहित्य विक्रेते इथं होते. अनेक लोक इथं पुस्तक घेताना तुम्हाला दिसत असतील, वाचताना दिसत असतील. आम्हीसुद्धा जाताना काही पुस्तकं विकत घेतली. मी जिथं जाते तिथं पुस्तक विकत घेते. खरं तर या काळात वाचन संस्कृती संपत चालली असं आपण जेव्हा म्हणतो, आणि अशा ठिकाणी जेव्हा आपण जातो आणि तिथं पाहतो की या पुस्तकांना घेण्यासाठी म्हणजे असलेली गर्दी पाहिली की मनाला समाधान वाटतं. तर अनेक कार्यकर्ते आले होते, सामाजिक कार्यकर्ते होते, पत्रकार होते, विद्यार्थी होते, कुटुंब, अनेक फॅमिलीज इथं आल्या होत्या. आम्ही सगळ्यात आधी भिडेवाड्यामध्ये वाड्याचा पाया पडलो आणि आत वाड्यामध्ये प्रवेश केला. खरं तर हा वाडा नाही तर आपल्या आईवडिलांचं एक घरच आहे असं मला वाटतं. वाड्याच्या आतमध्ये गेल्यानंतर सगळ्यात आधी महात्मा ज्योतिराव फुलेंचं उईल यांना लिहिलेलं पत्र पाहायला मिळतं. हे खरं तर तिथं थांबून हे वाचायला हवं, आणि आम्ही हे वाचलं, पण व्हिडिओमध्ये इतकं दाखवता येत नाही. मला फास्ट व्हिडिओने हवा लागतो आहे. इथं अनेक तैलचित्र होती. त्यांचं इथं दिसत असेल की विवाहाचा प्रसंग आहे इथं. इथे मिशनरी शाळेतील महात्मा फुलेंचं माध्यमिक शिक्षण याचा सुद्धा प्रसंग तैलचित्र रूपात रेखाटण्यात आलेला आहे. खिडक्या आहेत, कपाटं आहेत. ही बैठकीची खोली आहे त्यांची. वरती छतसुद्धा व्ही आकारामध्ये असलेलं आपल्याला पाहायला मिळतं. खूप लाकडी बांधकाम, हे खूप ॲट्रॅक्टिव्ह वाटतं. त्यानंतर या भागामध्ये महात्मा फुलेंचे इंग्रजी हस्ताक्षर, मोडी लिपीतलं हस्ताक्षर, त्यानंतर त्यांनी मराठी भाषा जे डाव्या हाताने ते लिहित होते त्यांचं त्या स्वरूपातलं हस्ताक्षर इथं पाहायला मिळतं. महात्मा फुलेंच्या अनेक पुस्तकांचं जे मुखपृष्ठ आहे ते सुद्धा इथं फ्रेम करून ठेवण्यात आलेलं आहे. त्यांची अनेक पुस्तकांची माहिती आपल्याला इथं मिळते. कुटुंबासोबत इथं यायला काहीच हरकत नाही. आपल्या मुलांना त्यांचा इतिहास दृश्य स्वरूपात समजावा असं वाटत असेल, कारण आपण पुस्तकं वाचतो, पण त्यापेक्षाही तैलचित्र स्वरूपात आपल्याला त्यांचा इतिहास इथं पाहायला मिळतो, त्यांचं कार्य पाहायला मिळतं, आणि ते चांगल्या पद्धतीनं लक्षात राहील. खरं तर इथं खूप गर्दी होती. सगळी तैलचित्र मला इथं व्हिडिओमध्ये घेता आली नाहीत. अनेक लोक आतमध्ये त्यांच्या प्रतिमेचं पूजन करत होते, फोटोज काढत होते. गर्दी इतकी होती की त्यांचे आशीर्वाद घेत होते. तुम्हाला दिसत असेल व्हिडिओमध्ये. तिथून आपण बाहेर येतो ते आहे पडवीमध्ये. तुम्हाला पडवी तर सगळ्यांना माहीतच असेल. हा वाड्याचा मागील भाग आहे, आणि या भागामध्ये आपल्याला विहीरसुद्धा दिसत आहे. त्या विहिरीकडे आपण जाणारच आहोत, पण सगळ्यात आधी आपण जात आहोत माझ्या आवडत्या ठिकाणी की जिथं सावित्रीबाई फुले स्वयंपाक करत होते. आणि हे आहे आपल्या क्रांतिज्योती सावित्रीबाई फुलेंचं स्वयंपाकघर. तर इथं सुद्धा तैलचित्र आहेत, आणि इथं त्यांचं कार्य आपल्याला पाहायला मिळतं. खूप मोठं असं स्वयंपाकघर नाही आहे, लांब स्वरूपात हे स्वयंपाकघर आहे. आणि इथं आवडलेली मला गोष्ट म्हणजे हे झरोके. खूप छान सूर्यप्रकाश आतमध्ये येत होता. इथं जुन्या पद्धतीच्या खिडक्या आहेत, खुंटीसुद्धा असलेलं तुम्हाला दिसत असेल. इथं महात्मा फुलेंची एक प्रतिमा इथं लावण्यात आलेली आहे. व्ही शेपमध्येच वरती इथंसुद्धा छत आहे. आणि इथून पुढं गेल्यानंतर बघा इथं वेगवेगळ्या देवळ्यासुद्धा आहेत की जिथं आपण सामान वगैरे ठेवतो, त्या पद्धतीच्या देवळ्या बनवण्यात आलेल्या आहेत. दारावरची कडी तर मला खूप आवडली. खूप जुन्या पद्धतीची दारं आहेत. असं लाकूड आता सर्रास म्हणजे आपल्याला पाहायला मिळत नाही. खूप क्वचित ठिकाणीच आपल्याला या पद्धतीचं लाकडी बांधकाम पाहायला मिळतं खूप जुन्या घरांमध्ये. जेव्हा आपण स्वयंपाकघरातून पडवीमध्ये होतो, इथंसुद्धा तुम्हाला दिसत असेल की देवळ्या आहेत, जुन्या पद्धतीचे बटन्स आहेत. अनेक तरुण इथं उपस्थित होते. लहान मुलंसुद्धा होती. ही आहे ती विहीर जी महात्मा फुलेंनी अस्पृश्यांच्यासाठी खुली केली. त्यांनी स्वतःच्या वाड्यातली विहीर. सध्याचं सिंचन होतं की नाही माहीत नाही, पण विहीर तरी आहे. इथूनच डाव्या हाताला जेव्हा आपण जातो तेव्हा एक एक्झिट आहे, आणि ते एक्झिट जातं महात्मा फुलेंच्या समाधीस्थळाकडे. खरं तर मी सध्या इथून बाहेर पडते आहे. जिथून आपण एंट्री केली तिथंच, या दारातून आपण आलो की इथून एंट्री केली होती, आणि इथूनच आपण बाहेर पडतो आहे. बाहेर पडल्यानंतर पुन्हा तेच वातावरण, तोच उत्साह. लोक फोटोज काढतायत भिडेवाड्यासोबत. सगळे म्हणजे लोक वेगवेगळ्या वयाचे, वेगवेगळ्या जाती धर्माचे लोक इथं जमलेले आपल्याला दिसत आहेत.
हा एक आनंदाचाच प्रसंग होता आजचा दिवस. इथं शिल्पकारांनी 3D स्वरूपात आपल्याला महात्मा फुलेंचा जीवनपट रेखाटलेला दिसतो. या कट्ट्यावरती तिथं महात्मा फुलेंची आणि सावित्रीबाई फुलेंची प्रतिमा आहे, ज्याला लोक हार घालत होते, आशीर्वाद घेत होते. आम्हीसुद्धा इथं हार घातले, आशीर्वाद घेतले, फोटोज काढलेत. तुम्हाला दिसत असेल स्त्रियांची गर्दी तर तुडुंब होती इथं. आणि सेंटर ऑफ अट्रॅक्शन म्हणजे इथं खूप छोट्या छोट्या मुली अशा सावित्रीबाई फुले बनून आलेल्या होत्या आणि त्या खूप सुंदर दिसत होत्या. त्यांच्या आई असतील, त्यांच्या शिक्षिका असतील, त्यांच्यासोबत आल्या होत्या. यामध्ये एन्जॉय केलं. खरंच त्यांना सावित्रीबाईंचे आशीर्वाद असेच लाभत राहोत. इतका तिथं ढोल ताशाचा आवाज येत होता की खूप आनंदाचं वातावरण होतं. मला तो आवाज म्यूट करावा लागला. पुढे आपण इथं येतोय महात्मा फुलेंच्या समाधीस्थळाजवळ. इथं सुद्धा लोक फोटो काढत आहेत, फुलं वाहत आहेत आणि त्यांचा आशीर्वाद घेत आहेत. खूप आनंदाची गोष्ट अशी आहे की स्त्रियांचं प्रमाण इथं जास्त आहे. त्यांनी आपल्या छोट्या छोट्या मुलांना इथं आणलं आहे. इथं काही खोल्या आहेत, जुन्या पद्धतीच्याच आहेत त्यासुद्धा. आणि आपल्या या भिडेवाड्याचं वैशिष्ट्य असं मला वाटतं की इथलं बांधकाम तर सुरेख आहेच, पण त्यासोबतच या वाड्यावरती जी सावली पसरली आहे ती या झाडांची, पूर्ण वाड्यावर या झाडांची सावली आहे. आणि असं वाटतं की महात्मा फुले आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुलेंची ही सावली आपल्याला मिळत आहे. आम्ही विद्यार्थ्यांनी तिथं अनेक पुस्तकं विकत घेतली, जे क्रांतिज्योती सावित्रीबाई फुलेंची असतील, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची असतील, महात्मा फुलेंची असतील, अशी अनेक पुस्तकं तिथं होती. मी स्वतः गौतम बुद्धांचं चरित्र विकत घेतलं, केळुस्कर गुरुजींनी लिहिलेलं, जे पहिलं चरित्र होतं आणि ज्यातूनच बाबासाहेब आंबेडकरांना बौद्ध धर्माची शिकवण मिळाली. त्यानंतर आम्ही विद्यार्थ्यांनी एक पत्रकार परिषद घेतली. अनेक पत्रकारांनी आमच्या समस्या ऐकून घेतल्या, समजून घेतल्या. आम्ही बराच वेळ इथं थांबलो. आजचा हा दिवस आमच्यासाठी फार महत्त्वाचा होता. योगायोगाने इथं आमची भेट नाना पटोले साहेबांसोबत झाली. नेहमी त्यांनी आमच्या समस्या ऐकून घेतलेल्या आहेत. आमचं मुंबईचं आंदोलन असेल किंवा इथलं आंदोलन जे चालू आहे ते आम्हाला नेहमी मदत करत असतात, वेगवेगळे मार्ग सुचवत असतात. त्यांनी त्या इतक्या महत्त्वाच्या वेळेत किंवा इतक्या गडबडीतसुद्धा आम्हाला वेळ दिला. आमच्या विद्यार्थ्यांच्या समस्या त्यांनी ऐकून घेतल्या आणि त्यांना चांगल्या पद्धतीनं प्रतिसाद दिला. जवळजवळ अर्धा तास त्यांनी आम्हाला वेळ दिला. त्यानंतर खरं तर माझा सगळ्यात आवडता मला जो भाग वाटला तो या भिडेवाड्याचा हा कोपरा, जिथं अगदी छोटंसं असं गार्डन आहे, हिरवंगार आहे आणि इथं स्त्रीशाळा वगैरे किंवा प्रतिमा बनवण्यात आलेल्या आहेत. इथं छोट्या छोट्या शिल्पकला म्हणा त्याला. तिथं आम्ही बसलो आणि मला आवडलेलं एक आणखीन गोष्ट आवडलेली म्हणजे हे वडाचं झाड. हे वडाचं झाड इतकं मोठं आहे, पूर्ण भिडेवाड्यावरती हे सावली देतं आहे. आणि ही सावली म्हणजेच खरं तर महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुलेंचीच ही सावली मिळत आहे असं वाटत होतं. म्हणून तिथं बराच वेळ आम्ही बसून राहिलो. शांत वाटत होतं, गारवा वाटत होता. त्यानंतर आम्ही विद्यार्थ्यांनी घोषणा दिल्या आणि आजचा दिवस इथं संपूर्ण आंदोलन